सादर करणार आहे अतिक्ष सिद्धेश शेणॉय. तर रामायणातील एक अतिशय उत्कट प्रसंग, सीतामातेच्या शोधात जेव्हा हनुमान आणि जांबुवंत आणि त्यांची सेना समुद्र तटावर पोहोचतात, तेव्हा आता हा अथांग समुद्र लांघून लंकेपर्यंत कोण जाईल अशी सर्वांना शंका पडते. या द्विधा मनस्थितीत सर्वजण असतानाच जांबुवंत हनुमंताला आपल्या अफाट शक्तीची कल्पना करून देतात आणि सांगतात, तरुण जो जाईल सिंधु महान, तरुण जो जाईल सिंधु महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. तरुण जो जाईल सिंधु महान, तरुण जो जाईल सिंधु महान, असा हा एकच श्री हनुमान, ऐसा हा एकच श्री हनुमान. भुजंग धरुनी दोन्ही चरणी, झेपे सरशी समुद्र लंघुनी. भुजंग धरुनी दोन्ही चरणी, झेपे सरशी समुद्र लंघुनी. गरुड उभारी पंखा गगनी, गरुड उभारी पंखा गगनी. गरुडाऊन बलवान साभार, एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. निज शक्तीने ताडिल दिग्गज, निज शक्तीने ताडिल दिग्गज. बलशाली धीमान साहा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान. बालवीर हारविते धरिता, भरे का परे तिन्ही जगता. बालवीर हारविते धरिता, भरे का परे तिन्ही जगता. या इवल्याशा बाळा करिता, या इवल्याशा बाळा करिता. वज्रधरी मधवान साहा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान. शस्त्र न छेदिल यास वरांगणी, विष्णुवराने इच्छा मरणी. शस्त्र न छेदिल यास वरांगणी, विष्णुवराने इच्छा मरणी. जाचा तेजे दिपे दिनमणी, जाचा तेजे दिपे दिनमणी. चिरतन आयुष्मान साहा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान.
मनसार सामान्य तू या कपि जनसार करी हनुमंता निश्चय मनसार सामान्य तू या कपि जनसार उचल एकदा